अजिम तांबोळी, मसोड, सातारा जिल्हा, तालुका मान. मसोडमध्ये माझं शॉप आहे. आणि इथं भीमतडी यात्रेला मी आलेलो होतो, जे बोलवलं होतं स्टॉल घेऊन मी इथं आलतो. इथला रिस्पॉन्स किंवा इथली माणसं भरपूर रिस्पॉन्स चांगला आहे भीमतडीच्या यात्रेचा. नंतर मला सुनंदाताई पवारांनी बोलवलं, स्टॉलला जागा दिली, त्यांचे मी आभार मानतो. मला असं स्कोप आला अजून माझ्या धंद्याला चांगला. स्कोप आला, ॲड झाली माझ्या धंद्याची चांगली, माझ्या दुकानाची ॲड झाली. तुमचं स्टार्टअप आहे का? हां, स्टार्टअप आहे का? हां, स्टार्टअप आहे. हां, म्हणजे माझं शॉप आहे मसोडमध्ये, 2 शॉप आहेत माझे. आणि इथं मी भीमतडीमध्ये म्हणजे पहिलं वर्ष आहे. रिस्पॉन्स बी चांगला आहे भीमतडीमध्ये. पान बनवतो मी 2009 पासून. किती प्रकारचे पान तुमच्याकडे आहेत? माझ्याकडे आता टोटल आमच्याकडं 70 प्रकारचे पान आहेत टोटल आपले. आता इथं आम्ही आणले ती भीमतडीमध्ये जेवढे आमचे स्पेशल आहेत तेवढे सगळे पान घेऊन आले आम्ही. लहान चॉकलेट पान खातात त्यांच्या लहान पोरांसाठी कुठले पान आहेत? लहान पोरं सुद्धा खाऊ शकतात, त्यामध्ये सुपारी वगैरे काही नाही. ते छोट्यापासून आमच्याकडे फायर पान आहे, ते लहान मुलासोबत 4-5 वर्षाची मुलं सुद्धा खाऊ शकतात फायर पान छोटे. आणि सहकारी पण तुमचे खूप आलेले आहेत, खूप सहकारी ही सगळी आमची टीम आहे म्हणून तरी सगळं आहे एवढं. हां, आणि त्यात रोहित दादा म्हणल्यावर पोर अजून खूपच लई होते ते आमचे रोहित दादाचा वर्ग. कारण की रोहित दादा तिकडे जरी असले तरी मधून अजून फोन असतो, कसा आहे, काय बिझनेस कसा चालू आहे, काय म्हणजे जेवढे युवा आहेत आमच्या मान तालुक्यातली जरी घेतली युवा तरी विचारते तिथं, बाबा कसं आहे, पोरांची परिस्थिती कशी आहे, काय आहे तिथं, पोरांचं कसं चाललंय, काय म्हणजे कमी जादा कसं आहे, काय केलं पाहिजे तिथं, असं म्हणजे त्यांचं सारखं बोलणं असतं माझ्याबरोबर, चालू असतं त्यांचं बोलणं. त्यांचं आपलं उद्योगधंदा असो किंवा पोरांना शिक्षणासाठी असो चांगला त्यांचं म्हणजे सौजन्य चांगलं आहे. व्यवसायासाठी भीमतडी हे चांगलं माध्यम, भीमतडी एक नंबर माध्यम आहे. आणि असं काय शहरातले जेवढी इकडची पुणेकडची माणसं आहेत ही सगळं असं म्हणजे ग्रामीण भागातले जेवढ्या अशा नामवंत जी वस्तू आहेत खायच्या म्हणा किंवा विक्रीच्या वस्तू ती चांगली आहे तिथं, म्हणजे बघायला भेटतात, घ्यायला मिळतात. आनंद हा वेगळाच आहे भीमतडीचा. भीमतडी एक नंबर. आज शेवटचा दिवस आहे. हां, आज शेवटचा दिवस आहे. पुढल्या वर्षी भीमतडी 21 ते 25 भरणार आहे. हां, 21 ते आज भीमतडीचा शेवटचा दिवस आहे. पुढच्या बी वर्षी भीमतडी 21 ते 24 भरणार आहे. आणि भीमतडीला सर्वजण या आणि एन्जॉय करा मस्त. ओके. स्वयंसहायता बचत गट या मार्फत थेरगाव आलेले आहे. काल झाला नफा. किती वर्ष पहिलंच वर्ष आहे. कसा वाटला अनुभव इथला? छान वाटला मला. ताईंनी जो उपक्रम केला त्याबद्दल काय सांगाल? भीमतडी जी भरवली जाते म्हणजे भीमतडीमध्ये चांगला अनुभव आला आम्हाला. यावर्षी आम्ही पहिलेच वर्ष होतं आमचं, त्यामुळे काय काय ठेवलं? चिकन थाळी, साधी चिकन थाळी आणि स्पेशल चिकन थाळी आणि फ्राय चिकन. सतीश ज्ञानेश्वर भांगे आहे. मी अहमदनगर नेवाशवरून इथे हुरडा पार्टीसाठी आलेलो आहे. तर साधारणतः 15 वर्षापासून आम्ही या भीमतडीच्या यात्रेमध्ये येतो. सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेमधून इथं आम्हाला स्टॉल भेटला. कसं वाटतं पुणेकरांचा प्रतिसाद? एकदम जबरदस्त प्रतिसाद वाटतो. कमीत कमी रोजचा 3 ते 4 क्विंटल हुरडा विकला. करांचा एकदम जबरदस्त रिस्पेक्ट आहे. खूप इथं 50ला प्लेट विकतो. स्वस्त आणि मस्त, खूप चांगलं आहे. ज्वारीपासून बनवलेलं आहे, जे काय ते नॅचरल आहे, शेतीच्या सेंद्रिय शेतीपासून बनवलेलं आहे.